डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, यांचे विचार हे प्रत्येक मानवास ऊर्जा देणारे, प्रेरणा देणारे आहे. ज्या बालवयामध्ये एक छोटे मूल जेव्हा शाळेत जाते आणि त्याला आपल्याशी कोण, का आणि कसे वागते याची देखील जाणीव नव्हती, त्या वयापासूनच चालू झालेला हा संघर्ष शेवटी 6 डिसेंबर 1956 या दिवशीच या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण एवढे होते की ते एका परदेशामध्ये एक चांगल्या प्रकारची नोकरी मिळवून आपल्या परिवारासोबत एक चांगल्या प्रकारचं आयुष्य ते जगू शकले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांच्या शिक्षणाचा मूळ उद्देश हा नोकरीपुरता किंवा स्वतःपुरता मुळीच नव्हता. आजचे शिक्षण आपण पाहत आहोत. आज फक्त प्रत्येकाला काहीतरी मिळवायचं आहे, नोकरी मिळवायची आहे, काहीतरी टार्गेट अचीव्ह करायचं आहे, एक इन्कम सोर्स म्हणून समाजामधील आपली प्रतिष्ठा, आपलं स्टेटस आणि आपलं आयुष्य हे चांगल्या प्रकारे मजेत जगता यावं, या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आजचे विद्यार्थी धडपडून शिकत आहेत आणि पालकही शिकवत आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले शिक्षण एवढ्यापुरतेच मर्यादित आहे काय? तर नक्कीच नाही. समाज उपयोगी पडणारे शिक्षण, वैचारिक प्रगल्भता असलेले शिक्षण, समाजात बदल घडवून आणणारे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित होते. डॉक्टर आंबेडकर असे म्हणायचे, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि 1 रुपयाची तुम्ही पुस्तक. कारण भाकरी ही तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक हे तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल. जेवढे महत्त्व त्यांनी जगण्याला दिले, तेवढेच महत्त्व त्यांनी कसे जगावे याला दिले. कारण फक्त जिवंत असणे म्हणजे जगणे नव्हे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, बुद्धिमत्तेचा विकास हेच मनुष्याच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. आणि इथे आमचा श्रमण डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करताना सकल विद्यापती शासन मती वृत्ती तेजा पंकजा नरवरा रक्त सजनवतरा भगवंता आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र दैता करी कापला अरिउरी रद्वरूपा मुक्ती पदकोरता जीवन स्मृती जाळता उजाळल्या अभिगा मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासनी शरण धर्मासनी शरण संघासनी भीमराजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजातील अमूल्य योगदानाची आठवण म्हणून हा दिवस संपूर्ण भारतामध्ये महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन. जय भीम.